सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। मृतदेह रस्त्यावर ठेवून संतप्त नागरिकांचा रास्ता रोको आंदोलन, नरभक्षी वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी। पारशिवनी वनपरिक्षेत्र अंतर्गत आमगाव येथील शेतकरी महादेव नथू सूर्यवंशी वय 43 वर्ष हा दिनांक 12 जानेवारी रोजी शेतात तुरीची कापणी करीत असताना लपून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना घडली आहे। संतप्त नागरिकांनी रात्री महादेव नथू सूर्यवंशी यांचा मृतदेह पारशिवनी पेच रोडावर आणला। तेथे रास्ता जाम आंदोलन करण्यात आलं। तसेच दुसऱ्या दिवशी शिवाजी चौक पारशिवनी येथेही संतप्त नागरिकांनी आंदोलन केले। वन विभागाने अशा नरभक्षी वाघाचा बंदोबस्त करावा, जंगलाला कुंपण करावे, तसंच मृतकाच्या कुटुंबियांना 25 लाख रुपये आर्थिक मदत व परिवारातील एकाला सरकारी नोकरी देण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। यातील 2 मागण्या वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत यांनी त्वरित मान्य करीत सोमवारला 15 लाख रुपयाचा चेक मृतकाच्या कुटुंबियांना सोपवण्यात आला असून उर्वरित 10 लाख रुपयाचा चेक एका आठवड्यात देणार असून त्यांच्या कुटुंबातील एकाला कंत्राटी कामावर घेण्याचं आश्वासन यावेळी अनिल भगत यांनी दिले आहे। एकंदरीत पाहता वाघाने जनावरांवर हल्ला करणे, त्यांना ठार करणे यासह पुरुष महिलांचाही वाघाने ठार मारणे सुरू केल्याने नागरिक भयभीत झाले असून वन विभागाने त्वरित कुंपण घालून नरभक्षी वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी संतप्त आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली आहे। सिटी इंडिया न्यूज करिता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम।